हाय. तर आज मी इथे पानं वगैरे तोडायला बसली होती. ही आमच्या घरची पानं आहेत, जे आता घरी खायच्या पानाचा वेल आहे. तर हे मी तांबूळसाठी निवडत होती. मी काही पानं वेगळी काढून ठेवली होती, जी देठासोबतची होती. आता ज्यांना मी बारीक कापून ठेवायचं आहे, ते मला मिक्स करायला छान आवडते, कारण अशा पाने मिक्स केले ना की ते चवीला खूप छान लागतात. इथे मी एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सोप, सुपारी, विलायची, लवंग हे सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडी काथ पण टाकली. तर काथ चुना हा कोणी ओला पण टाकतो किंवा सुखा पण टाकतो. मला सुखा, आमच्याकडे सुखा अवेलेबल होता, मी सुखा टाकला. आणि याच्यामध्ये मला मसाला पान पण टाकायचं आहे. बरं, हे मिक्सरमधून छान बारीक, म्हणजे एकदम बारीक पण नको, असं की ते तुम्हाला दाताखाली चवीसारखं लागेल असं काही मिक्स करायचं. आणि इथं मी एक मोठ्या भांड्यामध्ये माझे सगळे पानं तोडून घेत आहे आणि यांनाही थोडं जास्त बारीक करून घेते. असं काही दिसेल हे. यामध्ये सगळा सुखा मसाला आणि हा जो तुम्हाला मसाला दिसत आहे काळा, म्हणजे जे मसाला पान आहेत जे बाहेर विकत मिळतात, ते मी आणले आणि त्याला पूर्ण बारीक करून घेतलं. त्यामध्ये ओली, काथ, चुना सगळं राहतो. त्याची टेस्ट खूप छान येते. आणि हे सगळे मी आता हाताने खूप छान मिक्स करून घेणार. आणि हे जे बारीक कतरं कापली होती ती मी यामध्ये मिक्स करते. या कतरणीचा फायदा असा होतो की जेव्हा पण ते तांबूळ रेडी होतं आणि आपल्या दाताखाली ते पानं येतात, तेव्हा त्या पानाची टेस्ट खूप छान लागते. त्याला मी छान हाताने मिक्स करून घेते. आणि ते हाताने जर केलं तर व्यवस्थित गोड मसाला वगैरे सगळं छान लागतो. जेवढं चमचानं कराल तेव्हा लागणार नाही. याला एखादा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं. मी हा जार घेतला, जारमध्ये ते सगळं व्यवस्थित भरून घेतलं. तर यामध्ये तुम्ही चेरी पण टाकू शकता, खोबरा किस पण टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे हवं ते पाहिजे. तर हा माझा तांबूळ रेडी होता. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.